मी टेक्नॉलॉजी काहीही सांगणार नाही. आता शेतकरी नेमकं खोडव्या पिकामध्ये किंवा निडव्या पिकामध्ये काय करतात आणि त्याच्यात काय बदल करायला सांगितला पाहिजे याच्यावरती फक्त 5 ते 10 मिनटं मी बोलणार आहे. कारखान्याला ऊस तुटून गेला की बऱ्याच जणांच्या मनात असते पाचट पेटवायचं नाही, पण बहुतेक वेळेला पेटवलं जातं. काही भागामध्ये अजिबात पेटवलं जात नाही. प्रत्येकजण आता नवीन नवीन तंत्रज्ञानाकडे जायला लागल्या. बऱ्याच जणांचं शेजारचं पाजारचं बघतो, त्यातलं नाही, त्याच्या बाहेर पडाने व्हिडिओ आहेत बघा बाजूला, आजूबाजूला बघतो. आता मगाशी उल्लेख झाला, रासकर सरांनी सांगितलं, कोणी मल्चर मारतंय, कोणी कडबा कुट्टी करतंय, कोणी आत्ता सरांनी दाखवलेलं एक यंत्र आहे त्यांनी बुडके छाटून, हां हे मगाशी दाखवायचं होतं, पाहरीच्या साह्याने छिद्र घेऊन खतं घालण्यासाठीचं हे एक तयार केलेलं आहे. ग्रास कटर आहे, त्याला पुढे हे केलं. जर लाईट बंद कर की म्हणजे ते दिसेल. अगदी सोपं आहे. 1 लिटर पेट्रोलमध्ये एक कामगार 6 तासामध्ये 1.5 ते 2 एकरापर्यंत त्यांनी छिद्र पाडली होती. पुन्हा दाखवते, दुसरं दाखवा, परत एकदा दाखवा. ही लाईट बंद करणार आहे. सोपा आहे अगदी. दुसरा एक असेल व्हिडिओ, तिथलं दाखवा अजून. ही पहिल्यांदा ट्रायल ज्या वेळेला घेतली तो 6 तासामध्ये 2.5 एकराची त्या माणसाने छिद्र काढली. साधारण 1.5 ते 2 लिटर तेल लागलं, पण उत्साह होता त्यामुळे त्यांनी केलं. पण सरासरी एक माणूस 1.5 एकर ते 2 एकर छिद्र व्यवस्थित काढू शकतो. शेजारी अजून एक व्हिडिओ आहे बघा, तो दाखवा. हां, हे खत घालण्यासाठी एक चायनावरनं मागवलं मी. हे आता दुसरा व्हिडिओ आहे, थोडासा कसं पडतंय त्याची ट्रायल चालली. अशा या टाकीमध्ये खतं भरायचे आहेत आणि जी छिद्र पडलेत त्या छिद्रावरती नेऊन जर आपण लिव्हर दाबला की त्या छिद्रामध्ये ही खतं पडतात. त्याला किती खत टाकायचं याची लिव्हर आहे, त्याला एक सोय करता येते, ॲडजस्टमेंट होते त्याची. तो व्हिडिओ खोडव्याचा नाही आहे, त्यावेळेला व्हिडिओ केलेला नव्हता, ह्यावेळेला परत एकदा नवीन करून देता येईल. हे सुद्धा एक टाकी आणली, ती साधारण 3,000 रुपयाला मिळाली. चायनावरनं मागवलेत, 2-3 टाक्या मागवलेत आम्ही मित्रमंडळींच्यासाठी. बंद करा. तर मल्चर मारणे, पाचट कुट्टी करणे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला जो वाटतं, मी ज्या पद्धतीने खोडवा ठेवतो, अनुभव येतो, बऱ्याच ठिकाणी त्याचं बघितलं, जारवा तोडणे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. आत्ताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आवर्जून एक करावं आणि आपण सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना ह्या गोष्टी समजावून सांगाव्यात. पाचटाची कुट्टी करायची आत्ता यावर्षी तरी किमान आवश्यकता नाही. पाचट कुट्टी करायला 2,500 रुपये खर्च येतो. आमच्या भागात 2800 रुपये घेतात. बगला फोडायच्या का फोडायच्या नाहीत हा विषय शास्त्रोक्त वेगळा असू शकेल, पण आत्ता बगला फोडायची आवश्यकता नाही. बगला फोडून जमीन उघडी करणे, त्या पाचटावर माती टाकणे आणि कंपोस्ट त्याचं लगेच करणे ही करायची यावर्षी तरी किमान आवश्यकता नाही. पाचट आहे तसंच ठेवा, त्याची कुट्टीसुद्धा करायची गरज नाही. बगला फोडायला 1500 रुपये खर्च येतो. 4,000 रुपये इथं कमी होतात त्या शेतकऱ्याचे. कमी करायचा उद्देश नाही, पण पाणी व्यवस्थित टिकून राहण्यासाठी हे पाचट व्यवस्थित झाकून ठेवलं. आत्ता ठेवलेला खोडवा आपल्याला मे अखेरपर्यंत पाचट तिथं राहिलं पाहिजे, या दृष्टीने पाचट आहे तसं ठेवावं. खालून त्याची कुजायची क्रिया सुरू झालेली असते, आपल्याला चिंता करायची गरज नाही. ज्यांना पाचट लवकर कुजवायचं मग त्यांनी कुट्टी करावी, सरीमध्ये भरावं, त्याच्यावरती सरांनी मगाशी सांगितलं तसं युरिया आणि अमोनियम सल्फेट टाकावं, पाचट कंपोस्ट करणारे जीवाणू पण टाकावेत, काय अडचण नाही. पण यावर्षी आता ते आवर्षण परिस्थितीमध्ये नको आहेत. पाचट कुट्टी करायची नाही, सरीमध्ये ढकलून द्यायचं आहे, फक्त वरंबा रिकामा करायचा आहे आणि रिकामा झालेल्या वरंब्याची बुडके छाटायचे आहेत. मगाशी सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलं बुडके छाटणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर जमदग्नी सरांनी देखील सांगितलं. बुडके छाटत असताना बरीच चित्र होती, कोणी कोयत्यांनी छाटले, कोणी अन्य असेल. मला असं वाटतं की पाडेगावच्या एका
पेपरमध्ये असं आहे की बुडके छाटत असताना वर छाटणे आहे तसेच ठेवणे, वर छाटणे, जमिनीलगत छाटणे, जमिनीच्या आत 1 इंच 2 इंच 3 इंच आणि 4 इंच एवढे छाटणे. याच्यामध्ये जमिनीमध्ये 2 इंचावरती 2 इंचापर्यंत छाटलेले बुडके छाटलेले खोडवा अतिशय जोमदार, खालून येणारा कोंब अतिशय जोमदार येतो. त्यामुळे जमिनीच्या आत 1-2 इंच बुडके छाटणं आवश्यक आहे. याच्यासाठी आपली जी नेहमीची कुदळ असते किंवा काही भागात त्याला वाखस म्हणतात, धार लावून जर त्या कुदळीने बुडके आपण छाटले तर निश्चितपणे जमिनीत 1-2 इंच खोलवर छाटले जातात. येणारे बुडके येणारे फुटवे अतिशय जोमदार बाहेर पडतात. आता हे बुडके छाटायला लागणारा खर्च थोडासा वाढेल. किंवा त्या सरांनी जे दाखवलं, रासकर सरांनी, ते पाती असणारं जे मशीन आहे ते मशीनने जर आपण बुडके छाटले तर किती खोलवर आपल्याला खाली जाता येतं. 1-2-3 इंचापर्यंत खाली बुडके छाटले जातात. पण सरांनी दाखवलं ते पाठीमागं त्याला 2 छोट्या नांगरीसारखा अवजार दात आहेत की जेणेकरून ते बगला फोडायचं काम करतं आहे. यावर्षी बगला फोडायचे नसल्यामुळं त्या यंत्राचे दात बाजूला काढून ठेवावेत आणि त्या यंत्रानं बगला छाटायला काहीच हरकत नाही, अतिशय सुंदर होते. आता तिसराच प्रश्न येतो तो पाहरीच्या साहाय्याने खतं घालणे. मगाशी सर्व तज्ज्ञांनी त्या खताचं महत्त्व सांगितलं, मोरे सर सगळ्यांनी सांगितलं. युरिया आपण वर टाकला, पाणी दिलं की पाण्याबरोबर युरियातलं नत्र खाली निघून जातो, खाली जातो, जिथं खाली मुळे आहेत तिथंपर्यंत जातो. फॉस्फरस, पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ये जिथं टाकलेत आपण तिथनं त्याची उभी हालचाल 1 ते 1.5 सेंटीमीटर 2 सेंटीमीटरपर्यंत आहे असं डॉक्टर जी.के. झेंडे सरांच्या एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हापासून सगळ्या तज्ज्ञांशी चर्चा केली. सगळेजण हे सांगतात फॉस्फरस, पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची व्हर्टिकल मुवमेंट 2 सेंटीमीटरपेक्षा खाली नाही, जमिनीच्या प्रकारानुसार थोडं कमी जास्त होत असेल, शास्त्रोक्त काय असेल ते. मग ही खतं वर टाकून ती मुळ्याच्या सानिध्यात जातील का? जाणार नाहीत. मगाशी सगळ्याच तज्ज्ञांनी सांगितलं रूट झोन कुठं आहे. जिथं टिपरं लावलं त्याच्या खाली 6 ते 8 इंचावरती 60% मुळे असतात असा उल्लेख असतो. खोडव्याच्या जरी मुळ्या ऊस तुटल्यानंतर खोडव्याच्या मुळ्या जरी वरच्या वरंब्यात आल्या असल्या तर त्या वरंब्यात आतल्या बाजूला मुळे आहेत. वरनं टाकलेला फॉस्फरस, पोटॅश किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य जे काय असेल ते तिथंपर्यंत पोचणार नाहीत. म्हणून पहारीच्या साहाय्याने छिद्र घेऊन जर ही आपण खतं दिली, त्या खतांचं व्हर्टिकल मुवमेंट जरी कमी असली तर त्यांची हॉरिझॉन्टल मुवमेंट खूप चांगली आहे असं म्हणतात. आडवं स्वतःभोवती ते पसरताना खूप चांगले पसरतात. त्या छिद्रामध्ये ते एकदा ते खत गेलं, पाणी मिळालं की खतं सगळे हळूहळू पसरतील आणि सगळ्या मुळ्यांना डायल्युशन होत त्यांना ती मिळतील असं एक चर्चा असल्यामुळं आम्ही ती पायरीच्या साहाय्याने खतं देतो. सगळ्याच ठिकाणी गेलं पायरीनं खतं द्या म्हटले की पहिल्यांदा कपाळावरती आट्या पडतात. ते म्हणतात साध्या दादा पार आणता येईल. मग सरांनी म्हटलं की पारीचा सगळ्यांना प्रसार करा. प्रत्येक कारखान्याने ह्या पारी आणून कारखान्याच्या त्यांच्या स्टोअरमध्ये ठेवलेल्या आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी पारी त्या विकत नेलेत, फक्त त्याचा वापर कमी झाला आहे. शेतकऱ्याला सांगितलं ना पायरीनं खत घालायचं, ते पाडेगावमध्ये रिसर्च झालेली पार आहे ती मिळती का बघा. प्रत्येकजण म्हणतो माझ्याकडे 2 पारी आहेत, वापरता का? त्याला लेबर मिळत नाहीत, अडचण आहे ती मोठी आहे. तरीसुद्धा अशा आवर्षण परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून त्याचं महत्त्व समजावून सांगून जर ते खत 5-7 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर सरांनी सांगितलं असं खाली द्यायचा जर प्रयत्न केला तर वरंब्यात आत जर गेलं तर निश्चितपणे खोडव्याचं उत्पादन प्रचंड वाढणार आहे. कमी खर्चामध्ये ते उत्पादन वाढेल. आणि याच्यासाठी आमच्याकडे सातत्याने प्रयोग, आमच्याकडे लेबर नाहीत. सहज एकदा एका शेतकऱ्याने ते ग्रास कटरचा प्रयोग केलेला होता टेंभुर्णी भागामध्ये. तिकडे फिरत असताना ते बघितलं आणि तसं मग यंत्र आणून मी तो स्वतः तयार करून मी त्याचा उपयोग केला. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे होतंय. कामगारांना उत्साह येतो, नवीन काहीतरी यंत्रानं मी करायला लागलोय आणि खोडव्याच्या उत्पादनामध्ये त्यामुळं चांगल्यापैकी वाढ व्हायला लागली. मगाशी तेच ते सगळं दाखवलं होतं. त्या ह्यानी ते खत घालायला काहीच हरकत नाही. लेबरनं समजावून सांगितलं की आपले 4,000 शेतकऱ्यांना 4,000 रुपये आपल्याला वाचणार आहेत. पाचटाची कुट्टी करू नका, बगला फोडू नका, मात्र पाहरीनं खतं घाला. आता इथं आमचे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे लगड साहेब इथं आहेत, केन डेव्हलपमेंट ऑफिसर. त्या परिसरामध्ये फिरत असताना शेतकऱ्यांना समजावून सांगतो
सरांच्या त्या भागामध्ये एक टीम तयार झाली आहे. साधारण 1600 ते 1800 रुपये ते खर्च येतो एका एकराला खतं पायरीनं घालून द्यायला. त्यांना सांगितले की 10, 12, 15 जणांचं तो टीम येते आणि बघता बघता अर्ध्या दिवसामध्ये 2-2 एकराचं खत घालून देते. आपल्या परिसरामध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा टीम 1, 2, 3, 4 तयार करणं आवश्यक आहे. आपोआप शेतकरी 4000 वाचतायत, त्यातले 2000 त्याला द्यायचे आहेत, त्याला दुःख होत नाही. पण 4000 पण वाचवायचे नाहीत आणि मग 2000 आणि जादा करा आणि हे व्याप कुठनं करा असं व्हायला नको. फक्त शास्त्र समजावून घेऊन जर असं केलं तर फार उत्तम. बगला फोडू नयेत असं मी धाडसानी म्हणायला लागलोय. काही असं ऐकलंय की बगला फोडताना का फोडायचे असतात तर जुन्या मुळ्या किंवा जारवा तुटाव्यात, तोडाव्यात आणि तिथं जोमानी मुळ्या नवीन निघतील असा आम्हा शेतकऱ्यांचा समज आणि त्यालाच धरून आम्ही बगला कातरायला सुरुवात केली, फोडायला सुरुवात केली. फोडत असताना ते एवढं घासून आम्ही फोडायला लागलो कारण नवीन यंत्र आमच्याकडे नव्हतं. आता सरांनी दाखवलं, छान यंत्र आहे ते. इतक्या घासून तोडायला लागलो की बऱ्याच ठिकाणी ती बेटं हलायला लागली आणि बेटं आली की त्यातले 20-30% ती बेटं मरून पण जातात. मुळातच खोडव्यामध्ये गॅप असते आणि त्याच्यामध्ये बेटं मेल्यावर आणखीन किती मग खोडव्याचं संगोपन करणार. त्याच्यापेक्षा या वेळेला यावर्षी तरी किमान त्या बगला न फोडता, त्या मुळ्या न तोडता, त्या नाहीतर मागाशी म्हणालेत 45 दिवस काहीतरी काम करतात, परत त्या जुन्या बंद होतात, नवीन आणखी जोमदार सुटतात वगैरे. मी सांगताना शेतकऱ्यांना वेगळ्या भाषेत सांगतो. जारवा तोडल्या म्हणजे मुळ्या तोडल्या तर त्याची तोंड आपण बाद केली आणि तिथं खत घातलं, त्याला कधी खायला मिळेल? जवळपास नवीन मुळ्या आल्यानंतर खायला मिळेल. तोपर्यंत उपाशी राहील, तोपर्यंत ऊस पिवळा येईल, गवताळ वाढ वाढेल. असं म्हटलं की जरा शेतकरी दबकतात. आयला त्या गवताळ वाढीची भानगडच नको. मग म्हणतात पायरीनं घावल्या दादा, काय आला तर खर्च येईल ते बघू, राहू दे बगला कातरायचे, त्यांना तर कुठं लगेच हौस आहे. अशा उद्देशाने समजावून सांगून आता अलीकडचे सगळे प्रयोग अशा पद्धतीने चाललेत. पारीच्या साहाय्याने खत घातलं जातं. खताचे चार्ट मागाशी सरांनी सगळे सांगितले, तो भाग वेगळा, पण आम्ही थोडंसं टार्गेट वाढवण्यासाठी करतो. बगला फोडायच्या नाहीत, तिथं पायरीनं खत घालायचा. पहिल्या डोसमध्ये NPK असतंच, पण सोबत चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये 2 किलो घालायलाच सांगतो. मागाशी सांगितलं तज्ज्ञांनी की माती परीक्षणानुसार किती काय कमी जास्त झाले ते बघा. NPK बरोबर सल्फेटिक मायक्रोन्यूट्रिएंट एकत्र त्या पायरीच्या छिद्रामध्ये घातलं तर कदाचित काहीतरी रिॲक्शन होते, मला माहीत नाही, सर सांगतील. ते होऊ नये म्हणून चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये 2 किलो, गंधक 15 किलो आणि सोबत मॅग्नेशियम असं जर दिलं, अतिशय जोमदार फुटवे येतात. आमचा तो अनुभव आहे. 1 महिन्यापर्यंत काही करायचं नाही. 1 महिन्याने पाचट आणि इकडचं वरंबा ह्याच्या उताराच्या बाजूला एकरी 2 पोती युरिया एका बगलेमध्ये आम्ही टाकायला लावतो. युरियाची गरज त्यावेळेला खूप जास्त, नत्राची गरज त्याला खूप जास्त. 3ऱ्या महिन्यामध्ये शक्यतो अमोनियम सल्फेट किंवा युरिया अजून एकदा त्याला द्यायला सांगतो. आम्ही देतोच म्हणजे तसं. आणि 4थ्या महिन्यात मग तो भरणी जशी लागणीच्या ऊसाची भरणी जसं आपण करतो त्या पद्धतीने खोडव्याची भरणी करायला सांगतो. त्यावेळेला पाचट जरी वरनं कुजलेलं नसलं तर खालच्या बाजूने ते पूर्णपणे कुजत आलेलं असतंय. मगाशी सगळे फायदे सांगितले. पाचट कुजायला लागले की गांडोळांची संख्या प्रचंड वाढते, त्यांची ये जा चालू होते, ऑक्सिजन खाली वाढतो, गांडोळ वर येऊन विष्ठा टाकतात. त्या विष्ठेमुळं जीवाणूंची कार्यक्षमता खूप वाढते, ॲक्टिव्ह होतात वगैरे वगैरे. सगळं सेंद्रिय कर्ब तयार होतो, न्यूट्रिएंट्स रिलीज होतात, ते सगळं त्या ऊस पिकाला मिळतात. कारण ऊसाच्या पांढऱ्या मुळ्या अंधारात वाढतात. पाचटाचं आच्छादन असेल तर तिथं खाली मुळ्यांचं जाळं वाढलेलं निश्चितपणे बघायला मिळतंय. 1 ते 2 महिन्याने पाचट नुसतं जरी उचलून बघितलं तर पांढऱ्या मुळांचं जाळं खाली तयार झालेलं असतंय. खाली म्हणजे जमिनीत नव्हे, जमिनीच्या वर आणि पाचटाच्या खाली. असं असताना मग 4थ्या महिन्यात आम्ही रिव्हर्स पॉवर टिलर घालून ती पाचटाची कुट्टी पण होते आणि छानपैकी त्याला भर लागते. त्यावेळेला परत एकदा NPK मायक्रोन्यूट्रिएंट सल्फेटिक फॉर्ममधले, परत एकदा गंधक आणि मॅग्नेशियम अशी त्याला आम्ही खतं देतो. त्याच्यानंतर मग मागाशी जसं गंगाई साहेबांनी विचारलं तसं 2-3 महिन्यापर्यंत अर्धा पोतं अमोनियम सल्फेट, अर्धा पोतं पोटॅश दर महिन्याला एकदा आम्ही देतो, जेणेकरून ऊसाची वाढ अत्यंत जोमानी होते, खोडवंसुद्धा अतिशय चांगलं येतं. अशी जनरल आमची प्रॅक्टिस आहे. बाकीच्या
आता या अवर्षण परिस्थितीमध्ये चौथ्या महिन्यात सुद्धा खोडव्याची भरणी करायची नाही. नाहीतरी आता आपण पॉवर टिलरनीच करतो. ऊस किती जरी उंच गेला तरी खालनं आपल्याला पॉवर टिलरनी भरणी करता येते. काळजी एकच घ्यायची असते की ऊस तो पडला नाही पाहिजे, त्याच्या आतच पॉवर टिलर आपल्याला चालवायला पाहिजे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 5 महिने आपल्याला अजून त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आत्ताला ठेवलेला खोडवा मे महिन्याच्या 2ऱ्या-3ऱ्या आठवड्यामध्ये त्याची भरणी करायची आहे. खोडव्याची भरणी आता मे महिन्याच्या 2ऱ्या-3ऱ्या आठवड्यात, मग तो डिसेंबरचा असू द्या, जानेवारीचा असू द्या, फेब्रुवारी असू द्या, म्हणजे त्या वेळेपर्यंत पाण्याचं ते बाकीचं शास्त्र आपण ऐकले, बाष्पीभवन कमी होते वगैरे वगैरे, याच्यासाठी पास्टाचं आच्छादन शेवटपर्यंत आपल्याला राहता येईल. पहिला डोस तेवढा शक्यतो बगला न कातरता, खत न पेरता, पास्टाची कुट्टी न करता, वरंबा रिकामा करून बुडके छाटून पारीच्या साहाय्याने घातलं तर अतिशय जोमदार खोडवा येतो. माझ्याकडे एकदा 1 वर्षी खोडव्याचं उत्पादन 121 टन आलेलं आहे. 121 टन एका एकरामध्ये खोडवा निघाला आहे. ह्या सगळ्यामध्ये डॉक्टर जमदग्नी सरांनी जे सांगितलं ते संजीवन, सगळं संजीवक. खोडव्याला सुद्धा पहिली एक आमची आळवणी असते, ज्याच्यामध्ये 126102 किलो असतं. त्यात कीटकनाशक आहे, बुरशीनाशक पण आम्ही घेतो. ह्युमिक ॲसिड 250 ग्रॅम 98 किंवा 92% असतं. अधिक त्याच्यामध्ये IBA 2 ग्रॅम आणि 6BA 6 ग्रॅम असं त्याचं कॉम्बिनेशन करून 200 लिटर पाण्याने त्याची आळवणी करतो. रूट झोन चांगला डेव्हलप होतो आणि जोमदार निघणारे फुटवे जोमदार निघतात. सरांनी ते तंत्रज्ञान सांगितलं आहे. खोडव्याला 30व्या दिवशी पहिली फवारणी, 50व्या दिवशी दुसरी, 70व्या दिवशी तिसरी आणि 90व्या दिवशी चौथी, आणि ड्रोननी फवारणी असते ती शेवटची असते. ह्या प्रत्येक फवारणीमध्ये पहिल्या फवारणीत IBA 6BA 1 ग्रॅम आणि 4 ग्रॅम असतं. दुसऱ्या फवारणीमध्ये 4 ग्रॅम GA 4 ग्रॅम 6BA, 6 ग्रॅम GA 6 ग्रॅम 6BA आणि 7 ग्रॅम GA 7 ग्रॅम 6BA अशा 4 फवारण्या या असतात. त्याच्यासोबत सरांनी सांगितलं तसं NPK आणि मग त्याचे काही वेळेला कॅल्शियम आहे, एकदा पोटॅशियम सोनाडे वगैरे, ते सगळं पुस्तकामध्ये आपल्याला चार्ट दिला आहे. त्यानुसार या 4 फवारण्या, याच फवारण्याच्या माध्यमातून 120 टनापर्यंत उत्पादन निघालं आहे. किंवा जसं पवार सरांनी मगाशी माहिती दिली तसं लागणीचं उत्पादन जेवढं निघालं तिथंपर्यंत निश्चितपर्यंत आम्ही पोचतोच. सर्वसामान्य सर्व शेतकरी पोचतो, पण लागणीच्या पुढंसुद्धा काही शेतकरी 5-10 टनांनी जातात. याची खात्री या संजीवकांमुळं होते. यावर्षीसुद्धा विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जो एकरी 100 टनाचा प्रयोग आमचा तिथं चालला आहे. आज हे यावर्षी 3रं वर्ष आहे. आदरणीय डॉक्टर नेरकर सरांनासुद्धा काही त्यातले प्लॉट गेले मागच्या 2-3 महिन्यापूर्वी दाखवले होते. त्यातले 103 टनापासून 115 टनापर्यंत असं 9 प्लॉट आत्ता जे हार्वेस्ट झाले लागणीचे, त्यातल्या 9 प्लॉटमध्ये एवढं उत्पादन मिळालं आहे. आणि 80 ते 100च्या मध्ये बरेचसे शेतकरी त्याच्यामध्ये असणार आहेत. चर्चा जशी होती गेल्या वर्षी, म्हणजे मे महिन्यामध्ये पाऊस नाही, जून जुलैचा पाऊस नाही, जो उत्पादनावर फटका बसला, त्यात 5-10 टनांनी निश्चितपणे त्याच्यावरती परिणाम आहे. त्यामुळे 100 प्लसचे शेतकरी थोडे कमी राहतील, पण 80 ते 100 टनामध्ये बहुतेक सगळे शेतकरी त्या स्कीममधले येतील. जरा जादाच डोस झाला सांगत असताना, वेळ झाला आहे, 5च्या पुढं खरं थांबायचं नव्हतं, पण थोडंसं एकदा ही चर्चा करावी म्हणून सांगितलं. ते सुद्धा यंत्र केले, ते आमच्या भागामध्ये आता चांगल्यापैकी चालू व्हायला लागले. पायरीनं खतं घालणे, लेबर मिळत नाहीत म्हणून उत्साहाने सगळे दोघाचौघात मिळून एक ते मशीन, कटर मशीन विकत घेतात. काय त्याला ग्रास कटर, ब्रास कटर काय म्हणतात. किंमत साधारण 11 ते 12 हजारच्या आसपास आहे. आणि त्याला पुढं मी मागाशी तो एक फोटो दाखवला, त्यात एक फोटो आहे बघ पातीचा, माझ्या ह्याच्यात बाहेर पडून. त्याला एक साधी लोखंडी पट्टीची प्लेट तयार करून घेतल्या, नटबोल्ट वेल्ड केला आहे आणि त्याच्यामध्ये ते बसवलं आहे. छानपैकी त्यांनी होतं आहे. आणि ते खत घालायचं सुद्धा पाठीमागं टाकी आणल्या, त्यांनी ते खत घालणंसुद्धा सोपं झालं आहे. एक पायरीनं आपलं छिद्र काढणारा एक गडी, दुसरा ते खत घालणारा, आणि तिसरा एक त्याला लेबर लागतो त्या टाकीमध्ये सातत्याने खतं भरून देणारा. असं 3 जण झाले तर 2 एकरापर्यंत जवळपास खत घालून होते.